लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेवटपर्यंत बघा, नाहीतर तुमचे 1,500 रुपये कायमचे बंद होणार. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आणि फसवणूक समोर आली आहे. अनेक ठिकाणी महिलांच्या नावावर पुरुषांनी स्वतःचे बँक खाते आणि खोटे कागदपत्रे जोडण्याचे उघड झाले आहे. महिलांचा हक्क मारून काही पुरुषांनी स्वतःच्या खात्यात पैसे वळवण्याचा प्रयत्न केलाय. या बोगस अर्जामुळेच आता शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात कडक छाननी मोहीम सुरू केली आहे. आणि म्हणूनच खऱ्या महिलांचा लाभ सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. मी हवेत गप्पा मारत नाही. स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काय खुलासा केला हे तुम्ही लाईव्ह पहा. काही महिलांचे अकाउंट्सच नव्हते. पुरुष आहेत पण त्यांनी महिलेचं नाव टाकून हे केलेलं आहे. मग त्यावेळेला घरातलं अकाउंट कुठलं तर पुरुषाचं अकाउंट. खरं तर आपल्याकडे आपण बघितलं की कुठलीही शासकीय योजना आली त्याचे नियम आणि निकष आपण सुरुवातीपासून ठेवलेले असतात. म्हणजे ही लाडकी बहीण योजना सुद्धा ज्या वेळेला आदरणीय दादांनीच ती 2024च्या बजेटमध्ये जाहीर केली जून महिन्यामध्ये. आणि सुरुवातीच्या कालावधीपासून त्याचे नियम आणि निकष आम्ही सांगत राहिलो की महिलांसाठी आहे आणि 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी आहे, महिलांसाठी आहे, लाभार्थी महिला असले पाहिजेत. वारंवार आपण त्या संदर्भातला आम्ही हे करत गेलो. अनेकदा त्यावेळेला रजिस्ट्रेशन सुरू होत असताना सुद्धा काही वेळेला आम्हाला जिथे जिथे फॉल्ट आढळले, म्हणजे पुरुष आहेत पण त्यांनी महिलेचं नाव टाकून हे केलेलं आहे, त्या वेळेला त्यांना तिकडे त्याच वेळेला जेव्हा जेव्हा यंत्रणेच्या निदर्शनास आलं त्या वेळेलाच वगळण्यात आलेलं आहे. काही सुरुवातीच्या कालावधीला असं होतं की काही महिलांचे अकाउंट्सच नव्हते पण त्या लाभार्थी होत्या. म्हणजे महिला होत्या जेन्युइन पण त्यांचे बँकमध्ये अकाउंट्स नव्हते. मग त्यावेळेला घरातलं अकाउंट कुठलं तर पुरुषाचं अकाउंट असं त्यावेळेला काही यांनी दिलेलं होतं.